हे बघता त्या ट्रेडिंगमध्ये जी तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करताय ती स्ट्रॅटेजी चांगली आहे की नाही किंवा त्या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता का नाही हे जर तुम्हाला खरंच टेस्ट करायचं असेल तुम्हाला एक मी बेस्ट आयडिया देतो. ती स्ट्रॅटेजी जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला इझिली शिकवू शकत असाल आणि त्या लहान मुलाला पण समजत असेल ही स्ट्रॅटेजी नक्की काय आहे आणि कशी काम करते तर ती स्ट्रॅटेजी 100% बरोबर आहे आणि त्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही 100% प्रॉफिटेबल होऊ शकता. तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतील तर तुम्ही 100% मागे पडाल आणि स्वतःसुद्धा कॉम्प्लिकेटेड होऊन जात. त्यामुळं मी कितीतरी वेळा सांगितलेलं आहे, आज पुन्हा तोच शब्द वापरतो, मी कितीतरी वेळा बोंबलून सांगितलेलं आहे, ट्रेडिंगला सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न करा. एक ट्रेंड लाईनसुद्धा काफी आहे तुमची स्ट्रॅटेजी म्हणून. एका ट्रेंड लाईनवरती सुद्धा आला, तुम्ही ट्रेड घेतलात, इनिशिएट केलात, गेम खतम. सगळा खेळ रिस्क मॅनेजमेंट, माइंडसेट याचाच आहे. इमोशन कंट्रोल आलात तर तुम्हाला जिंकण्याला कोणीही अडवू शकत नाही. एकदम कमी बोललोय पण खूप हार्ड बोललोय. जो ॲक्च्युअल ट्रेडर आहे त्याला समजून जाईल.